मी सलाम करतो। आज रविवार दिनांक 18 जुलै 2021 प्रभुवार साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण ऑनलाईन भेटत आहोत। प्रत्येक प्रभुवारची रविवारची भक्ती प्रत्येक कुटुंब आपापल्या घरामध्ये करत आहे। देवबाप सर्वांना आशीर्वादानं भरत आहे, सर्वांची काळजी घेत आहे। त्या परमेश्वराला धन्यवाद असो, त्याला गौरव असो। यावेळेस पुन्हा एकदा आजच्या या प्रभुवारी वचनाचं मनन करण्यासाठी आपण या ठिकाणी भेटत असताना सर्वप्रथम आजची जी वचनं आहेत ती आपण जरूर वाचा। स्तोत्रसंहिता आळीपाळीचा जो शास्त्रपाठ आहे, स्तोत्रसंहिता 8 घेतलेला आहे आणि निश्चित थोडीच वचनं आहेत, 9 आहेत आणि स्तोत्राचं वचन आज या ठिकाणी आळीपाळीनं आपण वाचावं। जुन्या करारामधून यशायाचं पुस्तक 38वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं घेतलेली आहेत। जुना करार यशाया 38 आणि वचन 1 ते 8। आजचं शुभवर्तमान आहे मत्ताईकृत शुभवर्तमान 12वा अध्याय, मत्ताईकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 38 ते 42, 38 ते 42। आणि आपण CNI आहोत आणि निश्चितच पत्रामधून आपल्याला एखादा शास्त्रपाठ लागतो। दुसरे थेस्सलोनिकरासपत्र 2 अध्याय 8 ते 12, 2 अध्याय 8 ते 12 ही वचनं आज आपण वाचावी। आणि विषय आहे आजच्या शास्त्रपाठावरून जो विषय मी घेतलेला आहे, मी काही अल्मानिकेतून घेतलेला नाही। गेल्या दिवसामध्ये आपण सर्वजणच मोबाईल वापरतो, व्हॉट्सॲपवर अनेक वेगवेगळे मॅसेज असतात आणि निश्चितच काही ग्रुपचे फार सुंदर असं मनन कधीकधी येत असतं। आणि मी असाच एक मॅसेज ज्यावेळेस वाचनात आला, मला असं वाटलं की हा विषय आपणासमोर निश्चित आणावा आणि म्हणून तो विषय घेऊन मी आज बोलत आहे। विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील चिन्हे चमत्कार। विषय आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील चिन्हे चमत्कार। विषयाकडं जाण्यापूर्वी, मननाकडं जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत। प्रार्थना करूया। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ तुला असो। दयाळू देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो। गेल्या दिवसामध्ये तू आमचा सांभाळ केलास, आमचं सहाय्य केलंस, आमची काळजी घेतलीस। दयाळू देवबापा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव देखील आम्हाला घडवून आणलास। आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो यासाठी की दयाळू देवबापा, या जगाला ज्या महामारीनं प्रभू ग्रासला आहे त्याला आता जवळजवळ प्रभू 1.5 वर्ष झालेलं आहे। आणि दयाळू देवबापा, या 1.5 वर्षामध्ये दयाळू देवबापा जगातील कितीतरी कुटुंबांना त्याचा फटका बसला। दयाळू देवबापा, प्रार्थना करतो त्या सर्वांना तू सांभाळत आहेस, काळजी घेत आहेस। दयाळू देवबापा, या काळात देखील प्रभू आमच्या जीवाचं तू रक्षण केलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो। तू आमचा जिवंत देवबाप आहेस, स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता तूच देवबाप आहेस। दयाळू देवबापा, या पृथ्वीवरती ज्यावेळेस प्रभू तुला काही चिन्हे चमत्कार करावीशी वाटली त्यावेळेस प्रभू दयाळू देवबापा तुझ्याद्वारे ती झालीत। दयाळू देवबापा, या पृथ्वी तलावरती काही माणसांची, काही समाजाची, काही राष्ट्राची गरज म्हणून दयाळू देवबापा ती चिन्हे चमत्कार दयाळू देवबापा करावी लागली। यावेळेस प्रभू आम्ही जो विषय घेऊन मनन करणार आहोत, दयाळू देवबापा तो विषय समजणारं मन आणि बुद्धी आम्हाला तू दे। कारण की सध्याच्या जगात देखील प्रत्येक विश्वासणारा चिन्हे आणि चमत्काराची अपेक्षा करत आहे। दयाळू देवबापा, शास्त्रातून तू आमच्याशी आज बोल आणि खरोखर प्रभू या विषयावरचं आमचं समाधान व्हावं यासाठी सहाय्य कर। प्रार्थना करतो प्रभू, अजूनही प्रभू जो महामारीचा काळ आहे, दयाळू देवबापा या
महामारीला प्रभू तू थांबव. जगातून कोरोनाचं संकट दयादेवापा नष्ट कर. प्रार्थना करतो प्रभू. तिसरी लाट येण्याविषयी शासनाचे अनेक दयादेवापा इशारे मिळत आहेत. दयादेवापा ही तिसरी लाट प्रभू दयादेवापा अशीच निघून जावी. दयादेवापा कोणालाही काहीही धोका होऊ नये यासाठी सहाय्य कर. प्रार्थना करतो प्रभू. आज देखील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांना तुझ्या पवित्र स्पर्शानं प्रभू तू आरोग्य दे. दयादेवापा कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे जे डॉक्टर आहेत, सिस्टर आहेत, ब्रदर आहेत, मेडिकल क्षेत्रातले बरेच घटक आहेत, पोलीस दल आहे, स्वच्छता कामगार आहे, दयादेवापा या सर्वांना रोग प्रतिकारशक्ती चांगली दे आणि सहाय्य कर. त्यांची सेवा तू मान्य करून घे. दयादेवापा प्रार्थना करतो प्रभू. आमच्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ सर्व मिळून प्रभू देशाची काळजी घेत असताना त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. प्रार्थना करतो प्रभू. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, सर्व मंत्रीगण या सर्वांच्यावर तुझा आशीर्वाद अनुग्रह असू देल प्रभू. राज्यातील जनतेची काळजी घेताना असंख्य अडचणी, असंख्य समस्या त्यांच्यासमोर आहेत, परंतु त्यामधून देखील दयादेवापा गेली 1.5-2 वर्ष प्रभू त्यांनी जनतेचं सहाय्य केलेलं आहे. दयादेवापा अजूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळू देईल प्रभू आणि दयादेवापा प्रत्येकाच्या जीवाचं रक्षण होऊ देईल. प्रार्थना करतो प्रभू. दयादेवापा पावसाळा सुरू झाला आहे. देशाच्या काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पाऊस नाही अशी परिस्थिती आहे. जिथं अतिवृष्टी आहे त्या ठिकाणी प्रभू निसर्गाला तो आज्ञा दे आणि दयादेवापा त्या ठिकाणी पाऊस कमी व्हावा. लोकांचं नुकसान होत आहे, सांपत्तिक दयादेवापा ते थांबावं यासाठी सहाय्य कर. ज्या ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे त्या ठिकाणी प्रभू पाऊस पडावा म्हणून तू निसर्गाला आज्ञा दे. सर्व काही प्रभू दयादेवापा नद्या, नाले, विहिरी भरून जाव्या. दयादेवापा उत्तम असं पीक प्रभू शेतकऱ्याला प्राप्त व्हावं आणि या देशाला पुरेल एवढं धनधान्य प्रभू पिकावं असं तुझ्या दयेनं आणि कृपेनं कर. प्रार्थना करतो प्रभू. माझ्या तिन्ही मंडळ्या कराड, इस्लामपूर, एर्डेनिपाणी या सर्व मंडळातील प्रियजनांच्यावर प्रभू तुझा विपुल आशीर्वाद पाठव. प्रत्येकाची काळजी घे, प्रत्येकाचं सहाय्य कर, प्रत्येकाची गरज तुझ्या स्वर्गीय भंडारातून पूर्ण कर. एखाद्या कुटुंबामध्ये दयादेवापा काही अडचण असेल, काही आजारपण असेल, काही निराशा असेल, सर्व काही प्रभू दूर करणारा तू जिवंत परमेश्वर आहेस. त्या कुटुंबामध्ये तू कार्यरत हो आणि सर्वांना दयादेवापा तुझी स्वर्गीय अद्भुत अशी शांती देखील तू विदित कर. आज जो विषय घेऊन आम्ही मनन करत आहोत दयादेवापा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं तू मला चालव. सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आजचा विषय आशीर्वादाचा, लाभाचा असा कर. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून एक बापा, आमेन. आज वाचलेले शास्त्रपाठ आणि त्यावरती मनन करत असताना विषय जो आपण घेतलेला आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील चिन्हे आणि चमत्कार. आजकाल जे विश्वासणारे देवाकडून अपेक्षा करत आहेत ती जास्त कोणत्या गोष्टीची असेल. पूर्वीच्या मंडळ्या एक 30-40 वर्षापूर्वीचा काळ आपण जर आठवला तर सर्व मंडळ्या देवाच्या वचनामध्ये, स्तुतीस्तवनामध्ये, म्हणजे त्यावेळेस स्तुतीस्तवन वेगळं होतं, भजन रूपानं असेल, काय असेल, साधी गाणी असतील, संगीत थोडं कमी होतं आणि तरी देखील मंडळ्या आणि सर्व विश्वासणारे त्यामध्ये रममान झालेले होते. अलीकडच्या काळामध्ये थोडंसं विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी गोष्ट आली आणि ती म्हणजे काय आली तर खूप अशा मिटिंग्स होऊ लागल्या आणि त्या मिटिंग अशा प्रकाश झोतामध्ये कितीतरी हजारो लोक त्या मिटिंगला उपस्थित असायचे. म्हणजे महामारीच्या अगोदरचा काळ मी आपणासमोर थोडंसं आणत आहे. आणि त्या मिटिंगमध्ये काय आहे की पुढं देवाचं स्तुतीस्तवन झालं की लगेच छोटासा संदेश आणि त्याच्यानंतर जे काय असायचं ते चमत्कार. चमत्कार म्हणजे काय की जो लंगडा व्यक्ती जो कुबडी घेऊन आला असेल मिटिंगला, त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये त्याला आरोग्य मिळालं आणि ती कुबडी त्यानं त्या सेवकाच्या स्वाधीन केली. तो चालू लागला. ज्याला ऐकता येत नव्हतं त्याला ते कानातलं मशीन काढून दिलं आणि त्याला
ऐकायला येऊ लागलं. अशा पद्धतीचे काही चमत्कार जसजसे होऊ लागले, लोकांच्या अपेक्षा मीटिंगच्याकडून आणि सेवकाकडून त्याच होऊ लागल्या. प्रत्येक ठिकाणी काय आहे, चमत्कार व्हायला पाहिजे. असो, चमत्काराची अपेक्षा करणं काही वावगं नाही. आपण जिथं चमत्कार शास्त्रात झाले, लोकांनीही शास्त्रातल्या ती अपेक्षा केली. अगदी सुरुवातच करायचं म्हटलं तर उत्पत्तीचं पुस्तक आणि 24वा अध्याय, तिथं 14व्या वचनामध्ये जो अब्रामाचा एक सेवक जो आहे, तो अब्रामाच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेला आहे आणि तो त्या विहिरीच्या कठड्यावर बसला असताना तो काय म्हणत आहे देवाला, उत्पत्ती 24 आणि 14 वचन, तर असे घडून येऊ दे. एलियाजर हा सेवक आहे आणि तो म्हणतो, असे घडून येऊ दे परमेश्वरा, ज्या मुलीस मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल तू पी, आणि तुझ्या उंटासी मी पाजिते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली वधू असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. म्हणजे मुलीचा शोध, म्हणजे वधूचा शोध घेण्यासाठी, आपल्या मालकाच्या मुलासाठी वधू शोधण्यासाठी गेलेला हा सेवक देखील चिन्हाची अपेक्षा करत आहे परमेश्वराकडून. आणि तिथं काही मुली येत आहेत, पाणी भरून जात आहेत, परंतु ज्या मुलीला मी म्हणेन मला पाणी दे, तर ती म्हणेल बाबा तुम्ही प्या आणि तुमच्या उलटासी मी पाजते, तीच मुलगी तू निवडलेली आहेस आणि माझ्या धन्याच्या मुलासाठी योग्य अशीच ती आहे असं मी समजेन. आणि घडलंही तसंच. थोड्याच वेळानं रिबका नावाची मुलगी तिथं आली आणि तिला त्यानं पाणी मागितलं. ती म्हणाली बाबा प्या, आणि त्याला देऊन झाल्यानंतर ती म्हणाली तुमच्या उंटासही मी पाणी पोटभर पाजते, 19 वचन. आणि काय अद्भुत असं चिन्ह त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळालं. शास्त्रातून अशी चिन्ह आम्ही वाचल्यानंतर कधीकधी आमच्याही जीवनात असं वाटतं की असा आम्हाला काहीतरी अनुभव यायला पाहिजे, आणि कधीकधी तो येतो देखील. आजच्या काळातलं उदाहरण आपण ऐकूया. एक देवाचे नवीन सेवक जे अविवाहित होते, काही वर्षे सेवा केली, आता सेवेमध्ये त्यांना जोडीदार हवी होती आणि म्हणून लग्नाचा ज्यावेळेस विचार करू लागले घरचे ते, तर त्या ठिकाणी अनेक मुली ज्यावेळेस पाहण्याचा उपक्रम सुरू होता, त्यावेळेस त्या सेवकानं देवाला काय सांगितलं की मला एक चिन्ह तू दे. आणि कोणतं चिन्ह? जी मुलगी मला अर्धाच कप चहा देईल ती तू माझ्यासाठी निवडली आहेस. अनेक मुली पाहिल्या, प्रत्येक मुलीनं कुणी कप भरून चहा दिला, कुणी कपातून सांडेपर्यंत चहा दिला आणि त्यांनी पसंत केली नाही. परंतु एक मुलगी पाहताना त्यांना असा अनुभव आला की तिनं अर्धाच कप चहा दिला आहे आणि ती मुलगी त्यांनी पसंत केली. हीच देवानं माझ्यासाठी वधू निवडली. परंतु खात्री खरोखरच देवाकडूनच ही मुलगी आहे का याचा अनुभव त्यांना घेण्यासाठी तिच्याबरोबर लग्न केलं. आणि नंतरच्या दिवसामध्ये तिला त्यांनी विचारलं की मी तुला किंवा आमचे घरचे आणि मी बघायला आल्यानंतर तू जो काय आम्हाला चहा दिलास, मग मला चहा देताना तू अर्धाच कप चहा का दिलास? तर ती म्हणाली तुम्ही जी काही चर्चा करत होता तुमच्याविषयी आमच्याविषयी, ती चर्चा मी दाराच्या आडून ऐकत होते आणि चहा काय आहे चुलीवर किंवा त्या गॅसवर शिजत होता, उकळत होता. परंतु तुमची चर्चा ऐकण्यात मी इतके गुंतले की चहा तिकडं आटत आहे याचं भानच मला राहिलं नाही. परंतु मला आवाज दिला की चहा घेऊन ये, तेव्हा चहा आटलेला होता आणि मी आहे तेवढा चहा कपात ओतला आणि मी घेऊन आले. यावरून सेवकानं निश्चित खात्री करून घेतली की ही देवाचीच करणी होती. तिला ती चर्चा ऐकण्यात गुंतवून ठेवणं आणि या ठिकाणी चहा आटवणं हे देवानंच घडवून आणलं आणि त्या उभयंताने आयुष्यभर उत्तम अशी सेवा केली. असो, प्रत्येकानं मात्र असं काही जर का मनात धरलं आणि अर्धाच कप देणारी मुलगी जर का प्रत्येकानं ठरवलं तर अशक्य आहे. कदाचित त्या सेवकाचं देवाबरोबरचं जे काही नातं असेल ते फार उच्च कोटीतलं विश्वासाचं असावं, खूप प्रार्थनाशील असेल आणि निश्चितच देवाला समर्पित असेल, त्यागाचं जीवन जगत असेल
आणि त्याचं आणि ते देवाबरोबरचं नातं. म्हणून मी साधा विश्वासणारा म्हणून माझ्याही जीवनात तेच काहीतरी मी अपेक्षा करेन तर ते कदाचित चुकीचं होईल. निश्चित विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार आहेत ते मी पुढं सांगणार आहे. ज्यावेळेस आम्ही बघतो जुन्या करारातले काही लोक, मग संदेष्टे असोत, मग राजे असोत, यांना देखील देव चिन्ह देत होता, दाखवत होता आणि ते विश्वासामध्ये काय होते, मजबूत होते. ती जगाची निर्मिती होती, सुरुवात होती. आणि म्हणून काही वेळा लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी परमेश्वरानं काही चिन्हे दाखवलेले. ज्यावेळेस आपण बघतो उत्पत्तीचं पुस्तक आणि 7व्या अध्यायात जलप्रलय झाला, 8व्या अध्यायामध्ये परमेश्वर नोहाशी करार करतो आणि एक चिन्ह देतो की ज्या वेळेस आता पाऊस पडेल त्यावेळेस मी जलप्रलयानं या जगाचा काय आहे, नाश करणार नाही. तर 9व्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. उत्पत्ती 9 वचन 13. आणि परमेश्वरानं हे फार मोठं चिन्ह दिलं की आता जलप्रलयानं पुन्हा जगाचा नाश होणार नाही. त्या काळी मेकेला आता मी परमेश्वर म्हणतो तशा पद्धतीनं कधीही नाश करणार आहे. आणि हे पहिलं चिन्ह परमेश्वरानं आपल्याला दिसणारं चिन्ह ठेवलेलं आहे. ज्यावेळी जास्त पाऊस पडतो किंवा काय काय होतं त्यावेळी आपल्याला ते मेघधनुष्य जे आहे ते पाहायला मिळतं. असो, परंतु ज्यावेळेस आम्ही बघतो आज घेतलेला जुन्या करारातला शास्त्रपाठ जो आहे आणि त्या ठिकाणी यशायाचं पुस्तक 38वा अध्याय, यशायाचं पुस्तक 38वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं घेतलेली आहेत. यशायाचं पुस्तक 38 1 ते 8 या पुस्तकामध्ये, या अध्यायामध्ये जो एक हिजकिया राजा जो आहे तो आजारी पडून मरावयास टेकला आहे आणि यशाया संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि काय आहे, परमेश्वराचा निरोप जो आहे तो त्याला तो देत आहे. आणि तो काय म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. जरी संदेष्टाच्या द्वारे हा निरोप त्याच्याकडे गेला आहे तरी निराश न होता आता काय सेवकानं सांगितलं आहे म्हणजे ते खरंच होणार आहे, देवाचा माणूस आहे, तो देवाकडून आलेला निरोप आहे नाही, तरी देखील त्यानं काय केलं, हिजकियानं काय केली, सर्वप्रथम आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि काय केली, प्रार्थना केली परमेश्वराची. अत्यंत महत्त्वाचं, आमच्या जीवावर किती मोठं संकट आलं तर आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही न करता आम्ही काहीतरी दुसरं करतो, धावपळ करतो, वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून वाचण्याचा प्रयत्न करतो. संकट आजारपणाचा असो, निराशेचा असो, पराभवाचा असो, अपमानाचा असो, आम्हाला सर्वप्रथम प्रार्थना आठवली पाहिजे, देवाची आठवण झाली पाहिजे, कारण देवच आम्हाला सहाय्य करतो आणि त्या संकटातून, आजारपणातून, निराशेतून आम्हाला बाहेर काढणारा तो सर्व समर्थ यल शद्दाय परमेश्वर आहे. आणि हिजकियानं काय केली, प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेनं सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, हेच मर अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. खरोखर हिजकियानं परमेश्वराकडे जी प्रार्थना केली, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्विक मनाने वागलो आहे. आज मी परमेश्वरासमोर जाऊन खरोखर असे शब्द मी परमेश्वराकडे वापरेन काय, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्विकतेने वागलो आहे. जगिक जीवन जगत असताना अनेक व्यक्तींचा प्रभाव, समाजाचा प्रभाव, अजून कुठल्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आणि त्यामुळं आपण थोडंसं हे चालतंय की ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. नाही, देवासमोर गेल्यानंतर आपल्याला बोलण्यासाठी जागा पाहिजे आणि म्हणून आपलं जीवन जगत असतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण सत्यता कधीही सोडू नये. आपल्याला लबाडीकडं जायचं नाही, असत्याचा स्वीकार करायचा नाही, फार महत्त्व आहे. आणि यामध्ये आपल्याला आयुष्य देणारी ही गोष्ट आहे सत्यानं जगत असताना. दुसरी गोष्ट काय आहे, सात्विक सत्व आपण सोडलं नाही पाहिजे. जे आपल्याला सत्व मिळालेलं आहे देवाकडून आणि निश्चितच कधीकधी जीवावर संकट येतं आणि त्यावेळेस त्या सत्वाचा कस लागतो. निश्चित या ठिकाणी आजच्या जगात देखील कस लागत आहे. सत्व सोडण्यासाठी आपल्यावर काय होईल, बऱ्याच वेळा काय होईल, या ठिकाणी प्रेशर येईल, दबाव येईल, परंतु त्या ठिकाणी आपण टिकणं गरजेचं आहे.
हिजकिया राजानं सत्व आणि सत्य जे आहे ते धरून राहिला होता आणि या ठिकाणी काय आहे, तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. आणि परमेश्वराच्या दृष्टीनं योग्य, जे चांगलं, जे बरं तेच आपण करत आहात का, करत आलात का. निश्चित हिजकियाकडून शिकण्यासारखं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराला अयोग्य, चुकीचं, न आवडणारं असं बऱ्याचदा आपल्या हातून होत असतं, परंतु ते होत असताना थोडं जरी आपण परमेश्वराचा भयात असू तरी त्या गोष्टीपासून आपण परावृत्त होतो. आणि निश्चित या ठिकाणी तोनं काय केली की प्रार्थना केली, तुझ्या दृष्टीने योग्य तेच मी करीत आलो आणि त्याची आठवण कर. देवाला त्यानं काय केलं, नम्रपणे, अत्यंत नम्रपणे काय केली, विनंती केली, त्याची आठवण कर असं म्हणून तो काय केला, मनस्वी रडला. मनस्वी रडला म्हणजे धाय मोकलून रडला, कारण आता त्याचं काय आहे, आयुष्य धोक्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं. आणि परमेश्वरानं या ठिकाणी काय आहे, त्याची प्रार्थना ऐकली. त्याची प्रार्थना ऐकली, त्याच्या पश्चातापाचा स्वीकार केला, त्याची जी विनंती आहे ती परमेश्वरानं मान्य केली. त्याचं जे काय पूर्वीच्या जीवनात ते योग्य वागलं असेल, सत्यानं वागलं असेल, सात्विकतेनं चाललं असेल, त्या गोष्टीचं त्यानं स्मरण केलं. आणि जो यशाया संदेष्टा त्याला निरोप सांगून थोडासा निघून गेला होता, तिथंच असेल, त्या गावाच्या चौकापर्यंत पोचला असेल, तोच परमेश्वर त्याच यशाया संदेष्टाला म्हणाला की जा परत त्या हिजकिया संदेष्टाकडं आणि त्याला सांग की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, पहा मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षांनी वाढवतो. आत्ताच त्याला बॅड न्यूज समजली आणि लगेच थोड्या प्रार्थना संपली नाही संपली तोच त्याला गुड न्यूज आली की तुझे आयुष्य मी 15 वर्षांनी वाढवित आहे. किती सुंदर असं त्याला वाटलं असेल. आणि यशा संदेष्टा लगेच, कारण परमेश्वराचा तो निरोप होता, तातडीनं तो परत माघारी फिरला. आणि एवढंच नाही तर तुला आणि तुझ्या राज्याला आशूरचा राजा यानं जे काय या ठिकाणी घेरलेलं आहे त्यापासून देखील मी तुमचं संरक्षण करीन, त्यापासून देखील मी तुमचं संरक्षण करीन. आणि निश्चित या ठिकाणी काय आहे की परमेश्वर बोलला आहे करीलच, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. आता हेच सगळं आयुष्य वाढेल कशावरून, मी कशी खात्री बाळगू, तू मनचंच कसं काय यशया सांगत नाहीस, माझं समाधान उगीचंच कसं काय खोटं खोटं तू करून चालला नाहीस, असं त्याला वाटत असावं. आणि म्हणून परमेश्वरानं काय आहे त्याला चिन्ह दिलं. आणि कोणतं चिन्ह दिलं तर पहा, आहाजाच्या शंकू यंत्राच्या पायऱ्यावर सूर्याबरोबर छाया म्हणजे सावली 10 पायऱ्या उतरली आहे. जे काय आहाज राजाचं जे शंकुयंत्र असेल, काहीतरी वेळ मोजण्याचं वगैरे ते यंत्र असेल, त्या यंत्राची जी सावली आहे, पायऱ्या 10 पायऱ्या ती सावली उतरली आहे. आता तुला चिन्ह हेच देतो की त्या 10 ती सावली 10 पायऱ्या परत पाठीमागं जाईल. असं कधी होणार नाही. जर का सावली एकदा जर का आता पुढं आली, या बाजूला सूर्य समजा पूर्वेकडून वरती आला आणि सावली काय आहे 10 अंशानं पाठीमागं आली, तर निश्चित आता ती पुढं जाणं कठीण आहे. आणि या ठिकाणी काय आहे की त्याला चिन्ह दिलं की त्या शंकुयंत्रावरची जी सावली आहे, जी छाया आहे, ती 10 पायऱ्या वर आणतो. जी आता 10 पायऱ्या उतरली आहे ती 10 पायऱ्या मी वरती आणतो. तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 ती सावली जी आहे 10 पायऱ्या उतरली होती ती 10 पायऱ्या मागे सरली. म्हणजे जे चिन्ह दिलं होतं ताबडतोब हिजकियानं जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असेल आणि त्या ठिकाणी तो गेला असेल, नसेल त्याचे सेवक गेले असतील आणि त्या ठिकाणी ती खात्री केली की ती सावली मागं आलेली आहे. मग त्याचा विश्वास दृढ झाला असणार की खरोखर परमेश्वरानं माझी प्रार्थना ऐकली. मला जो परमेश्वर म्हणाला आहे की तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो, तर तो निश्चित मला या ठिकाणी 15 वर्ष आणखीन जगवणारच आहे. नव्हे तर माझ्या राज्याचं एका शत्रूच्या तावडीतून काय आहे संरक्षण देखील करणार आहे. आणि हे चिन्ह त्याला त्या ठिकाणी परमेश्वरानं दिलं. निश्चितच जुन्या करारमध्ये अनेक राजसेवक, मी म्हणत होतो अनेक सामान्य लोकांना देखील परमेश्वरानं चिन्हे दाखवली यासाठी की त्यांचा विश्वास संपादन करावा, त्यांना खात्री वाटावी की मीच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्यरत आहे. अत्यंत महत्त्वाचं त्याच यशया संदेशाच्या द्वारे या जगाला एक मोठं चिन्ह या ठिकाणी मिळालं होतं. आणि ते चिन्ह आपण प्रत्येक वर्षी नाताळ सणामध्ये या ठिकाणी ऐकत असतो. आणि ते चिन्ह म्हणजे कोणतं
तर यशाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचन. यशया 7:14 सर्वांचं पाठ असेल. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमान्युएल म्हणजे आमासनिध्य देव असं ठेवील. आणि निश्चित हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळचं जे चिन्ह आहे, यशया संदेष्टा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये होऊन गेला आणि त्यावेळेस हे चिन्ह दिलं संपूर्ण जगाला. आणि ते चिन्ह देखील या ठिकाणी खरं ठरलं. कुमारी जी आहे तिच्याच पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. देव होता आणि देव या ठिकाणी काय आहे की तुमच्या आमच्यासाठी काही चिन्ह तो दाखवत होता आणि चिन्हाच्याद्वारे तो आमच्याशी बोलत होता. निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चिन्हे चमत्कार शास्त्रातून बघतो, निश्चित आमच्या जीवनामध्ये काय आहेत की ते चिन्हे चमत्कार आमच्या विश्वासात वाढ करणाऱ्या अशा गोष्टी आहेत. ज्यावेळेस आम्ही बघतो की इस्रायल राष्ट्राची निर्मिती देखील चिन्हे आणि चमत्कार याच्यातूनच होताना पाहतो. निर्गमचं पुस्तक अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 22 वचन. परमेश्वराने आमच्या देखत मिसर देश, फारो व त्याचे सर्व घराणे यांच्या विरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे चमत्कार काय दाखविली. फार मोठे त्या ठिकाणी चिन्हे आणि चमत्कार केले. 10 पिढ्या जवळजवळ परमेश्वरानं आणल्या आणि मग तिथून इस्रायल लोकांची सुटका झाली आणि मग इस्रायल राष्ट्राची निर्मिती हळूहळू त्या ठिकाणी झाली. निश्चित काय राष्ट्रांच्या निर्मितीच्या वेळी देखील चिन्हे चमत्कारच त्या ठिकाणी त्या लोकांनी पाहिली. या ठिकाणी स्पष्ट वचन आहे अनुवाद 6:22 की परमेश्वरानं ती चिन्हे आणि चमत्कार आम्हाला दाखवली. असो, ज्यावेळेस आपण शास्त्रामध्ये नवीन करारमध्ये येतो, मत्तई कृष्णवर्तमान 12वा अध्याय, मत्तई कृष्णवर्तमान 12वा अध्याय आणि 38 ते 42 ही वचनं. मत्तई कृष्णवर्तमान 12वा अध्याय आणि 38 ते 42 ही वचनं ज्यावेळेस आपण बघतो, त्या शास्त्रपाठामध्ये कोण आहेत प्रभू येशू, जो स्वर्गीचा देव या जगामध्ये आला आणि त्या ठिकाणी त्याच्यासमोर शास्त्री आणि परुषी उभे आहेत आणि त्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक जे काही चिन्हे चमत्कार केली ती त्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही. आजकाल जगामध्ये प्रसिद्धीच्या इतका माणसाला हे लागलेलं आहे की त्या प्रसिद्धीसाठी वाट्टल तो जीव धोक्यात घालून त्यांचे ते प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, जगप्रसिद्ध नायगरा धबधबा आहे, तिथून उडी टाकावी आणि आपण प्रसिद्ध व्हावं. काय अशासाठी अनेकांनी उडी टाकल्या, काही प्रसिद्ध झाले आणि काही जण जीव गमावून बसले. खूप उंचावरून आकाशात जायचं विमानातून आणि तिथून उडी टाकण्याचा विक्रम करायचा होता. एका तरुणाला मी नुकतीच एक क्लिप पाहिली आणि तो तरुण वरून उडी त्यानं घेतली कितीतरी हजारो फुटावरून आणि त्याचा विक्रम तर राहिला, परंतु त्याचे पॅराशूट जे आहे, ती छत्री जी आहे, पृथ्वीवर अलगद उतरणारी जी गोष्ट होती ती पॅराशूट उघडलीच नाही, ओपन झाली नाही. त्यामुळे हजारो फुटावरून तो इतक्या वेगात खाली आला आणि क्षणात संपून गेला. प्रसिद्धीसाठी माणसं काय काय करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रसिद्धीसाठी कुठेही चमत्कार काही करत नव्हता. लोकांनी मागणी केली तरी देखील लोकांची गरज म्हणून जे काय त्यानं केलं त्याला चमत्कार आपण म्हणतो. उदाहरणार्थ, 5 भाकरी 2 मासे 5,000 लोकांना जेवू घालणं. ते लोक भुकेलेले होते, 2-3 दिवस प्रभू येशूच्या पाठीमागच होते आणि त्यांची भूक जाणून प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना त्या 5 भाकरी 2 मासे त्यांना जेवू घातलं. ते काय प्रसिद्धीसाठी नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी अशा काही गोष्टी या लोकांच्या कानी गेल्या. हा आंधळ्यांना दृष्टी देतो, बहिऱ्यांना श्रवण शक्ती देतो, लंगड्याला पाय देतो आणि अशा पद्धतीचं चिन्हे चमत्कार याच्याकडून होत आहेत. काही लोकांनी फक्त ऐकलं असेल, आता आमच्या डोळ्या देखत एखादं चिन्ह चमत्कार तुम्ही करावं अशी अपेक्षा त्याच्याकडून केली. आणि त्यामध्ये कोण आहेत? शास्त्री आणि परुष, जे प्रभू येशू ख्रिस्ताचा हा विरोधी गट आहे. आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. प्रभू येशू ख्रिस्ताचं बघा शास्त्री परुषांना काय उत्तर आहे. चिन्ह कोण मागतं? तर दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते.
आपण खरोखर सतत आणि सतत चिन्हे चमत्काराची अपेक्षा करावी काय? प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला ते ऑलरेडी दिलेलं आहे. गेली 1.5 वर्ष ज्या जगाला महामारीनं ग्रासलं आहे, या महामारीमध्ये मी जिवंत आहे, हे एक मोठं चमत्कार, हे एक मोठं चिन्ह माझ्यासाठी आहे. यापेक्षा अजून वेगळं चिन्ह आणि चमत्कार मला काही मागण्याची आणि बघण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं, देव माझ्या जीवनात कार्यरत आहे, माझी काळजी घेत आहे, माझं संरक्षण करत आहे. हिजकियाला ज्याप्रमाणे त्यानं काय केलं, या ठिकाणी जिवंत ठेवलं, त्याचप्रमाणे तोच आशीर्वाद आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला तो देत आहे. जो प्रार्थनाशील आहे, जो पश्चाताप करत आहे, जो या ठिकाणी मनस्वी काय आहे, प्रभूसमोर जाऊन आपली अडचण घेऊन जाताना मनस्वी रडत आहे, निश्चित त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याचं परमेश्वर रक्षण करत आहे. हे मोठं चिन्ह आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. असो, शास्त्रीय पुरुषांनी अशा अपेक्षा केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. चांगली पिढी जी आहे, जी चांगले विश्वासणारे आहेत, जे देवाचे भक्त आहेत, जे प्रभूला अनुसरून चालणारे आहेत, जे काय तारण पावलेले आहेत, ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, ते चिन्ह नाही मागणार. या ठिकाणी त्यानंच म्हटलं, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. आता ही योनाचा उल्लेख का प्रभू येशू ख्रिस्तानं केला? अत्यंत महत्त्वाचं काहीतरी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, शिकवत आहे. योनाच्या काळी एक मोठं चिन्ह आणि चमत्कार घडलं. आपल्याला माहीत आहे, योनाच्या पुस्तकामध्ये निनवे गावाला निरोप मिळाला आणि ती निनवे गाव काय आहे, संपणार होतं. त्यांचं त्याच्या पापाची दुर्गंधी स्वर्गापर्यंत गेली होती आणि योनानं त्या ठिकाणी जाऊन परमेश्वराच्या योजनेनुसार त्या ठिकाणी घोषणा केली, 40 दिवसाचा अवकाश आहे, त्यानंतर निनवे संपणार आहे. लोकांनी, राजाने विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि त्यांनी पश्चाताप केला, वाईट गोष्टीपासून परावृत्त झाले आणि त्यांचा जीव या ठिकाणी वाचला. असो, योनाची आठवण करू, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. जर का योनासारख्या साध्या संदेष्ट्याने, साध्या माणसाने त्या गावचं परिवर्तन केलं किंवा त्या गावच्या वाईट लोकांनी, पापी लोकांनी, दुष्ट लोकांनी योनासारख्या माणसावर विश्वास ठेवला आणि वाईट गोष्टीपासून परावृत्त झाले, हे एकमेव चिन्ह आहे. आणि तो काय म्हणतो, तसा मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्री तुमच्यासाठी काय आहे, मी या ठिकाणी मरणार आहे, वधस्तंभावर माझा प्राण जाणार आहे आणि मला 3 दिवस 3 रात्री या पृथ्वीच्या पोटात राहावं लागणार आहे. यापेक्षा वेगळं काही चिन्ह नाही. आणि तो काय म्हणतो पुढे, निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा थोडासा एक येथे आहे. आणि काय, त्या काळी योनासारख्या सामान्य माणसाचा स्वीकार केला. आज योनापेक्षा कितीतरी थोर आहे. योना काही तारणारा नव्हता, योना काही देवदूत नव्हता, योना काही देवपुत्र नव्हता, योना काही स्वर्गातून या ठिकाणी आला नव्हता, सामान्य माणूस होता आणि तरी देखील त्या लोकांनी विश्वास ठेवला. कितीतरी ते लोक महान. तुमच्यासमोर मी स्वर्गातून आलेलो आहे, मी देवपुत्र आहे, मी तारणारा आहे, मी देवच आहे, आणि तरी देखील तुम्ही माझा जर स्वीकार करत नसाल तर तुमचा न्याय ते निनवेचे लोक करतील न्यायकाळी. आत्ता निनवेचे लोक कुठंतरी एका सुरक्षित स्थळी आहेत. न्यायकाळी तेच लोक पुन्हा अक्षरशः देवदूताच्या रूपात तिथं उभे असणार आणि जे विश्वास ठेवणार नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार आहेत, त्यांचा न्याय त्यांच्याद्वारे होणार आहे. चला, या ठिकाणी यांना शिक्षा करा असा कोण सांगणार? निनवेचा माणूस सांगणार. निनवेचा माणूस सांगणार. काय मोठा इशारा या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आम्हाला चिन्हे चमत्काराची सतत अपेक्षा जी असते तिथं कुठेतरी योनापेक्षा थोर प्रभू येशू ख्रिस्त आहे. अजून एका माणसाची आठवण केलेली आहे, शबाची राणी. न्यायकाळी दक्षिणेकडची काय आहे राणी, जी शबाची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोडासा एक येथे आहे. शल्मोनाचं अलोट शहाणपण, पहिले राजे 4था अध्याय, त्या ठिकाणी जर का आपण काही वचनं वाचली शेवटची, तर शल्मोनाचं अलोट शहाणपण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तो काय आहे शास्त्रज्ञ वाटतो. राजनीतीमध्ये शास्त्रज्ञ, वनस्पती ह्याच्यामध्ये शास्त्रज्ञ, पशु पक्षी याच्यामध्ये तो शास्त्रज्ञ, सर्व गोष्टीचं त्यानं अभ्यास भरपूर केला. आणि त्याचं शहाणपण ऐकायला ती शबाची राणी गेली. तर मी शल्मोनापेक्षा कितीतरी थोर आहे,
मी फिलॉसॉफरांचा फिलॉसॉफर आहे, मी देवपुत्र आहे, माझ्याकडं सर्व गोष्टीची काही उत्तरं आहेत, आणि अशा माणसाचं ज्ञान तुम्ही स्वीकारायला तयार नाही आणि तुम्ही फक्त चिन्ह चमत्कार मागता, तर तुमचा न्याय ती शबाची राणी जी विधर्मी होती ती करेल. न्यायकाळी शबाची राणी या पिढीबरोबर उठून काय करेल? न्याय करेल. प्रभू येशू ख्रिस्तानं हा दिलेला इशारा, या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला चिन्हे चमत्कार मी सांगितलं की त्यानं दिलेले आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्हे आणि चमत्कार असतील, आणि ते 5 आहेत. आम्ही निश्चित विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि त्या ठिकाणची जी 15 जी वचनं आहेत किंवा 16 वचन, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि 17 वचन बघा, आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. कोणती चिन्हे असत जातील? ते माझ्या नावाने भूते काढतील. पहिली गोष्ट, माझ्या नावाने भूते काढतील. दुसरी गोष्ट, नव्या नव्या भाषा बोलतील, म्हणजे अन्य भाषा बोलतील. तिसरी गोष्ट, सर्प उचलतील. म्हणजे काय आहे? धोका आहे. त्या ठिकाणी जर हात गाठला तर त्यांना धोका होणार नाही. कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना मुळीच बाधणार नाही. चौथी गोष्ट आणि 5वी गोष्ट, दुखनायतावर, त्यांनी दुखनायतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ह्या 5व्या गोष्टीचं मी सुरुवातीला जे उल्लेख केला मीटिंगमध्ये, जे चमत्कार होत आले, ह्या 5व्या गोष्टीवर भर दिला. 5व्या गोष्टीवर, दुखनायतावर हात ठेवला की बरे होणारे. अनेक सेवकांना ते आत्मिक दान, जे आरोग्याचं दान जे होतं ते मिळालेलं आहे. निश्चितच प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर हे काय आहे? चिन्ह असेल. जर का प्रत्येक विश्वासणाऱ्यानं दुसऱ्यासाठी प्रार्थना केली तर त्याला आरोग्य निश्चित मिळेल. अन्य भाषेमध्ये बोलणारे कितीतरी विश्वासणारे आहेत. अशुद्ध आत्मा लागलेला काढता येतो निश्चितच या ठिकाणी हे चिन्ह. परंतु ही चिन्ह असतील ही आपल्याबरोबर गरज पडेल. काय आहे? आमच्या जगण्याची गरज. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या समाजाची, त्या व्यक्तीची गरज म्हणून ते त्याला आरोग्य दिलं किंवा त्याच्या जीवनामध्ये तो कार्यरत झाला. आता आपल्या जीवनात जर गरज असेल तर निश्चित हे चिन्हे आणि चमत्कार होत राहतील. परंतु आपण अनावश्यक असं प्रभूकडं अपेक्षा करू नये. माझं सहाय काय आहे की चिन्हे चमत्कार होत असतील तरच तू माझा देव वगैरे अशी काही अपेक्षा करू नये. त्यासाठी आपल्याला एक इशारा निश्चित मिळत आहे. आणि आज वाचलेलं थेसलोनिकरास काय आहे? 2 थेसलोनिकरास पत्र 2रा अध्याय आणि 8 ते 12 ही जी वचनं आहेत, या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तर या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 8व्या वचनापासून, मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. वचन बघत होतो 2 थेसलोनिकरास पत्र 2रा अध्याय आणि 8 ते 12. मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. त्या काळी जर हा सैतान परत एकदा या ठिकाणी काय आहे जगामध्ये ज्यावेळेस प्रगट होईल त्यावेळेस काय काय घटना घडणार आहेत? 9-10 वचन, ज्यांचा नाश होत चालला आहे त्याने आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृते, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. आणि हे ज्यावेळेस महत्कृते आणि मोठे मोठे चमत्कार ह्याचीच आम्ही अपेक्षा करू तर कदाचित शेवटच्या काळी हा अनितिमान पुरुष जो प्रगट होणार आहे, देवविरोधक तो आहे आणि निश्चितच ते आपल्याला लक्षात देखील येणार नाही. परंतु सतत चिन्ह चमत्काराची अपेक्षा धरणाऱ्या माणसाकडून कदाचित हा धोका होऊ शकतो. काहीतरी धार्मिकतेमध्ये गडबड होऊ शकते आणि म्हणून आपण सावध असावं. जे परमेश्वरानं आपल्याला चिन्हे चमत्कार सुरुवातीपासून आपल्याला तो दाखवत आला. शास्त्रामध्ये अनेक लोकांच्या, संतांच्या, राजांच्या, संदेष्टांच्या जीवनामध्ये त्यानं चिन्हे चमत्कार केलीच आणि आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यानं तो अधिकार ठेवलेला आहे. मगाशी मी जे दाखवलेले आहे, निश्चितच रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना देखील अनेक चिन्हे चमत्कार तो आपल्या जीवनात करतच असतो. परंतु बारकाईनं आपण जर लक्ष दिलं, म्हणजे विशेष करून
विशेष करून जर का आपण आपलं जीवन बारकाईनं तपासलं तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे. म्हणूनच सर्वात मोठं चिन्ह या काळाचं तुम्हाला आणि मला परमेश्वरानं काय दिलेलं आहे की आपला श्वास सुरू आहे. निश्चितच या ठिकाणी तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात अजूनही अद्भुत चिन्हे चमत्कार करणारा देवबाप आहे. आपण जर का त्याला आवडणारा जीवितक्रम, सत्य आणि सात्विकता यानुसार जगलो, प्रार्थनाशील जीवन जगलो तर निश्चित तो परमेश्वर अजून देखील आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. वाईट गोष्टीपासून आम्ही परावृत्त होणं आणि जर का चूक पाप झालं असेल तर पश्चाताप करणं. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी ज्या वधस्तंभावर रक्त सांडलं आहे, निश्चितच त्याच्यामध्ये आज आपल्याला फार मोठा आशीर्वाद आहे, तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे. ते मिळवण्यासाठी आपण रोज आणि रोज त्याच्या प्रार्थनेमध्ये राहूया, त्याच्या विश्वासामध्ये आपण दृढ होऊया. तोच आपल्याला सर्वात मोठं चिन्ह आणि चमत्कार देणार आहे. तो म्हणजे नवे आकाश नव्या पृथ्वीमध्ये तो आपल्याला या ठिकाणी घेऊन जाणार आहे. ते सर्वात मोठं चिन्ह आणि चमत्कार असेल. या विश्वासामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपला जीवितक्रम आपण जगूया. आपल्या जीवनाच्याद्वारे आपण त्याचं गौरव करूया. छोटासा संदेश आपणासाठी आशीर्वादाचा लाभाचा हो. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्यावर महान प्रेम करणाऱ्या दयाळदेवप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो प्रभू. दयाळदेवप्पा, अध्यात्माच्या जीवनामध्ये दयाळदेवप्पा आम्ही जगत असताना तू आमच्या जीवनात कितीतरी चिन्हे चमत्कार करत आलास. त्यामध्ये प्रभू आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी होत्या ज्या दयाळदेवप्पा तुझपासून प्रभू आम्ही पाहिल्या. दयाळदेवप्पा अजून देखील प्रभू या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्हा सर्वांचं सहाय्य कर. दयाळदेवप्पा, या जगाला ज्या संकटानं, ज्या निराशेनं, ज्या समस्येनं ग्रासलं आहे त्यामधून प्रभू दयाळदेवप्पा जात असताना प्रभू दयाळदेवप्पा तुझा स्वर्गीय आनंद प्रभू आम्हा प्रत्येकाला प्रभू तू विदित कर आणि आमचा जगण्याचा आनंद द्विगुणित कर प्रभू. आजचा संदेश सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचा केलास म्हणून तुझे उपकार मानतो. इलांची प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. प्रभूनं शिकवलेली यावेळेस प्रार्थना आपण सर्वजण एकत्रित म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. थँक्यू.